नमस्कार. सिंपल रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पावभाजी. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहे. कांदा, बटाटे, भिजवलेला वाटाणा, फरसबीच्या शेंगा, वांग, टमॅटो, शिमला मिरची. यामध्ये तुम्हाला आणखीन पण काही भाज्या घालायच्या असतील त्याही घेतल्या तरीही चालेल. अगोदर आपल्याला भाज्या कट करून घ्यायच्या आहे. बटाट्यावरची साल काढून घ्यायची, कांद्यावरचीही साल काढून घ्यायची, फरसबीला निवडून घ्यायचं आणि हातानेच त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. अशा प्रकारे शिमला मिरचीही कट करून घ्यायची. शिमला मिरचीमध्ये आतमध्ये जे बी निघतं ते काढून टाकायचं. छोट्या मोठ्या आकारामध्ये ही भाज्या कट केल्या तरीही चालेल. हे सर्व भाज्या इथे कट करून घ्यायच्या. कांदाही कट करून घ्यायचा. ह्या सर्व भाज्या इथे आपल्या कट करून झालेल्या आहे. बटाटा, शिमला मिरची, फरसबीच्या शेंगा, कांदा, भिजवलेला वाटाणा, वांग, हे सर्व आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून काढायचं आहे. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या. ह्या सर्व भाज्या एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या. इथे आपल्याला टमॅटो कट करून घ्यायचे आहे. ते टमॅटोला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्यानंतर टमॅटो कट करून घ्यायचे. छोट्या मोठ्या आकारामध्ये टमॅटो कट केलं तरीही चालेल. आपण ज्या भाज्या कट करून आणि धुवून ठेवलेल्या आहेत त्या कुकरमध्ये घालून घ्यायच्या. सर्व चिरलेला टमॅटो त्यामध्ये घालून घ्यायचं सर्व. त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे, थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि 2 ग्लास आपल्याला हे भाज्या शिजवण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावून ठेवायचं आणि हे आपल्याला सर्व गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. 3 शिट्ट्यांपर्यंत आपल्याला हे भाज्या शिजवून घ्यायच्या आहे. कारण त्यामध्ये आपण वाटाणा घातला आहे तर 3 शिट्ट्यांमध्ये वाटाणा बरोबर शिजवून जाईल. इथे आपण फोडणीसाठी कांदा आणि टमॅटो चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहोत. चॉपरमध्ये कांदा आणि टमॅटो लवकर बारीक होतं, कारण आपल्याला यामध्ये फोडणी द्यायची आहे. तर एकदम बारीक कांदा आणि टमॅटो पाहिजे नाही. ते चॉपरमध्ये बारीक केलं तर खूप छान बारीक होतं. अशा प्रकारे इथे आपलं सर्व बारीक करून झालेलं आहे. इथे आपल्या कुकरच्याही 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरला थंड होऊन द्यायचं, झाकण काढायचं. हे पहा, 3 शिट्ट्यांमध्ये भाज्या एकदम व्यवस्थित शिजलेल्या आहे. मॅश करून घ्यायच्या. सावकाश भाज्या सर्व मॅश करून घ्यायच्या. इथे आपल्या सर्व भाज्या मॅश करून झालेल्या आहेत. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आणि 2 चमचे बटर घालून घ्यायचं. अर्धा चमचा त्यामध्ये जिरी घालून घ्यायची आणि चिरलेला कांदा त्यामध्ये घालून घ्यायचा. कांद्याला गोल्डन लाल कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्याच्या नंतर आपण जे टमॅटो बारीक करून ठेवलेलं आहे ते त्यामध्ये घालून घ्यायचं. इथे आपण 2 टमॅटो चॉपरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. मऊ होईपर्यंत टमॅटोला परतून घ्यायचं. टमॅटो परतून झाल्याच्या नंतर 1 चमचा लसूण आल्याची पेस्ट घालून घ्यायची. व्यवस्थित परतून घ्यायचं आणि 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला कढईवर झाकण ठेवायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा आणि टमॅटो परतून घ्यायचा आहे. हे पहा किती छान तेल सुटलं आहे ना. मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला त्यामध्ये काही मसाले घालायचे आहे. काश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं, कारण भाजीला कलर खूप छान येतो काश्मीरी लाल तिखट जर का घातलं तर. अर्धा चमचा हळद घालायची, आपला घरचा मसाला घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे पहा किती छान कलर आला आहे ना. आपण ज्या भाज्या मॅश करून ठेवलेल्या आहेत त्या सर्व भाज्या त्यामध्ये घालून घ्यायच्या. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आता तुम्हाला किती घट्ट व पातळ पाहिजे नाही त्याप्रमाणे थोडंसं गरम पाणी तुम्ही ॲड केलं तरीही चालेल. मी शिजवताना जास्त पाणी घातलेलं होतं त्यामुळे मी याच्यामध्ये पाणी नाही घालणार. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं. मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला भाजीला उकळी येऊन द्यायची आहे. एकदम मंद गॅसवर भाजीला उकळी येऊन द्यायची. मधून मधून भाजीला एकदा दोनदा हलवून घ्यायचं. हे पहा किती छान उकळी आलेली आहे ना. पावभाजीला उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे पावभाजी मसाला घालून घ्यायचा. 1 चमचा बटर घालून घ्यायचं आणि व्यवस्थित पावभाजी मसाला भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा. पावभाजी मसाला हा नंतर घातल्यामुळे पावभाजी एक खूप छान सुगंध येतो आणि त्याची टेस्टही खूप छान लागते. म्हणून मी नेहमी पावभाजी करताना पावभाजी मसाला हा नंतर घालायचा. मंद गॅसवर परत भाजी उकळून द्यायची. व्यवस्थित हलवून घ्यायची. इथे आपली पावभाजी उकळलेली आहे. गॅस बंद करायचा.
वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची, व्यवस्थित मिक्स करायची. पावभाजी ही जास्त पातळ नाही करायची, थोडीशी घट्टच ठेवायची, जेणेकरून ती पावाबरोबर छान लागते. तव्यावर 1 चमचा बटर टाकून घ्यायचं आणि इथे आपल्याला बटरमध्ये पाव गरम करून घ्यायचे आहे. पावांना वरून थोडीशी भाजी लावली तरीही चालेल. इथे आपले पाव गरम करून झालेले आहेत, काढून घ्यायचे. एका ताटामध्ये आपण पावभाजी काढून घेऊया. पावभाजी बरोबर चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, लिंबू, वरून 1 चमचा बटर घालून घ्यायचं. इथे आपली पावभाजी रेडी झालेली आहे. किती छान झाले आहे ना. पावभाजीचा एक खूप छान सुगंध येतो. खाण्यासाठी खूप टेस्टी लागते ही पावभाजी. बनवण्यासाठी खूप सोपी आहे. नवशिक्यांसाठी परफेक्ट रेसिपी आहे. एकदा नक्की तुम्ही ह्या पद्धतीने पावभाजी करून पहा. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की पावभाजी कशी झाली. चॅनलवर तुम्ही नवीन असताल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यासाठी अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.